जंगली रमी पे जंगली रमी पे रमी बहादूर कृषी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे। शेतकरी विरोधी माहिती सरकारचा अरे पवार साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी शेतमजूर या सगळ्यांची काय दुर्दशा आहे हे सगळं जनता पाहते आहे। आणि अशा राज्याला कृषी मंत्री म्हणून एक जुगारी माणूस नेमला जावा, त्याने शेतकऱ्याच्या विषयी काही बोलावं हे अतिशय निषेधार्ह बाब आहे। तेव्हा या कृषी मंत्र्याचा ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांनी, नसतील उपमुख्यमंत्री राजीनामा मागणार, मुख्यमंत्री सुद्धा सांगतात की उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागावा, त्यापेक्षा खरं अधिकार मुख्यमंत्र्याला आहे। त्याने का नाही मागितला राजीनामा, त्याने सुद्धा मागितला पाहिजे। याचा अर्थ या मुख्यमंत्र्याला राज्य चांगलं चालवायचं नाही। शेतकऱ्यासाठी, कोणा मजुरासाठी, सामान्य माणसासाठी हे राज्य नाहीये, अशाच प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। तेव्हा आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकारी, आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे की या कृषी मंत्र्याचा राजीनामा ताबडतोब घेण्यात यावा किंवा त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्यात यावं, हकालपट्टी त्यांची करण्यात यावी, अशी आम्ही विनंती पत्र कलेक्टरना दिलंय। ते मुख्यमंत्र्याकडे जाईल। त्याचा परिणाम न झाल्यास आम्ही हेही सांगितलं, आम्हाला वेगळं आणि मोठं आंदोलन करावं लागेल, ही सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आज जिल्हाधिकार्यालय अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, कृषी मंत्री राज्याचे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता राजेंद्र तात्या फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली येथे आले होते। गत कालावधीत राज्यभर अतिवृष्टी झाली, त्यामुळं शेतकऱ्यांचं शेतीचं अति नुकसान झालं। त्याकडे दुर्लक्ष करून माणिकराव कोकाटे यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली। त्या उपर म्हणजे त्याची हाईट म्हणून की जे राज्याचं विधिमंडळ, ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, जिथं कायदे बनवले जातात महाराष्ट्रात, जे विधेयक कामासाठी जे कायदे बनवले जातात, अशा कायदेमंडळात राज्याचा कृषी मंत्री ज्या जंगली रमी सारखा खेळ ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर खेळत असताना, म्हणजे त्याला कुठलंही गांभीर्य नाही, राज्यात शेतकऱ्यांचे काय हालापेष्टा चालल्यात त्याकडे दुर्लक्ष करून तो जंगली रमी खेळण्यात मग्न आहे। अशा कृषी मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे। ही बाब आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे, जेणेकरून ते राज्याच्या प्रमुखांकडे ही बाब पोहोचू शकतील व त्यांना राजीनामा घेतील। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।